नमस्कार फ्रेंड्स, संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस म्हणजे तुकाराम बीज। फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचे सदेह गमन झाले असे मानले जाते। हा दिवस 16 मार्च 2025 रोजी येत असून या दिवसाला तुकाराम बीज म्हणून ओळखले जाते। चला तर या दिवसाविषयीची माहिती आणि संत तुकाराम महाराजांविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। संत तुकाराम महाराजांचा जन्म माघ वद्य पंचमीला देहू या गावात झाला। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। या महान संतांपैकी एक संत म्हणजे संत तुकाराम महाराज। संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून आपल्याला प्रेरणा मिळते। आजही त्यांचे अभंग लोकप्रिय आहेत। संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारी पुरुष होते। हे इसवी सनाच्या 17व्या शतकातील एक वारकरी संत होते। पंढरपूरचा विठ्ठल पांडुरंग हे तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत होते। तुकाराम महाराजांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात। वारकरी संप्रदायातल्या प्रवचन किंवा कीर्तनाच्या शेवटी ते पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करत तुकाराम महाराज हे थोर संत लोककवी होते। मानव असूनही सदेह वैकुंठ गमनाचे सामर्थ्य त्यांनी दर्शवले। ते सतत भक्तिभाव अवस्थेत हरिनामात दंग असल्याने ते देहात असूनही नसल्यासारखेच होते। देहू या गावी जेथे तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केले त्या स्थानी आजही एक चमत्कार बघायला मिळतो। तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर आजही नांदुरकी नावाचे वृक्ष आहे। आजही तो वृक्ष तुकाराम बीजेला बरोबर दुपारी 12च्या सुमारास म्हणजे ज्यावेळी तुकोबाराया वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो। त्याची अनुभूती भक्तगण घेतात। संत तुकाराम महाराजांनी आपल्या साहित्यातून समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम केले। संत तुकाराम बीज या दिवशी सगळे भाविक संत तुकाराम महाराजांच्या चरणी आपली कृतज्ञता व्यक्त करतात। यावर्षी 16 मार्चला तुकाराम बीज साजरा केला जाणार आहे। तुकाराम बीजच्या निमित्ताने असंख्य भाविक खास देहू या गावात तुकोबारायांच्या दर्शनासाठी जमतात। संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा राम राम घ्यावा, तुमची आमुची हेची भेटी, येथून या जन्म तुटी, आता असो द्यावी दया, तुमच्या लागतसे पाया, येता निज धामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी, रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।